गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमानन्दिवल्लभम्। चला काय घ्यायचा अगोदर गीता काढा. गीतेचा अध्याय कितवा आहे? 9वा 10वा. अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः। अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः। अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलः मुनिः। आलं का पदच्छेद? आता हे सगळं विभूत्या चालू आहेत. ह्याच्यात मी आहे त्याच्यात मी आहे. भगवान सगळ्यात विभूत्या सांगू लागलेले आहेत. सर्व वृक्षाणाम अश्वत्थः, सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ मी आहे. अश्वत्थ म्हणजे पिंपळ, वृक्ष म्हणजे झाडं. सर्व वृक्षामध्ये मी अश्वत्थ आहे. बर. च आणि देवर्षीणाम नारदः, अनेक जे देवर्षी आहेत त्या देवर्षीमध्ये नारद मी आहे. नारद सुद्धा देवर्षीच आहेत ना. गंधर्वाणाम चित्ररथः, जे गंधर्व असतात, गंधर्व एक देवता आहेत स्वर्गातल्या गायन करणाऱ्या. त्या गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व मी आहे. कोणता? चित्ररथ. सिद्धानां कपिलः मुनिः, आणि सिद्ध पुरुषामध्ये कपिल मुनी मी आहे. कपिलाचार्य भगवंताचा अवतार आहे ना. तो कपिल मुनी मी आहे. बघा अजून एकदा सांगतो. सर्व वृक्षाणाम अश्वत्थः, सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ मी आहे. च देवर्षीणाम नारदः, देवर्षीमध्ये नारद मी आहे. गंधर्वाणाम चित्ररथः, सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ नावाचा गंधर्व मी आहे. सिद्धानाम कपिलः मुनिः, सिद्ध पुरुषामध्ये कपिल मुनी मी आहे. बर. उच्चैश्रव समश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम् उच्चैश्रव समश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां
नराणांच नराधिपम् उच्चैश्रवम् दिसलं का? नाही, उच्चैश्रवसम असं घ्यायचं. कसं घ्यायचं? उच्चैश्रवसम अश्वानाम विद्धि माम अमृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणाम नराणाम च नराधिपम. बघा, अश्वानाम अमृतोद्भवम उच्चैश्रवम माम विद्धि असं घ्यायचं अन्वय. आता घोडे म्हणजे तुमच्यासारखे नाही, म्हणजे 4 पायाचे खरे घोडे. त्या घोड्यामध्ये सुद्धा मी आहे भगवान म्हणतात. कोण आहे घोड्यामध्ये? घोड्यामध्ये ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, त्या समुद्र मंथनाच्या वेळेला अमृत निघालं आणि त्या अमृताच्या बरोबरीनं निघालेला घोडा, अमृताच्या बरोबर उत्पन्न झालेला, काय त्याचं नाव? उच्चैश्रवसम. काय नाव त्याचं? तो स्वर्गात आहे घोडा. तो कुठे? स्वर्गात आहे. असा तो उच्चैश्रवसम नावाचा घोडा मला जाण, म्हणजे मी आहे असं जाण. कळलं का? माम विद्धि. बघा, भगवान म्हणतात की कुठं किती श्लोक आहे? हां, बघा, अश्वानाम, अश्वानाम म्हणजे घोड्यामध्ये, अमृतोद्भवम अमृताच्या बरोबर उत्पन्न झालेला, अमृताच्या बरोबर उत्पन्न झालेल्या, उच्चैश्रवसम उच्चैश्रवसम नावाच्या घोड्याला माम विद्धि मला जाण. कळलं का? म्हणजे तो मी आहे असं जाण. गजेंद्राणाम ऐरावतम. गजेंद्र म्हणजे हत्ती. हत्तीमध्ये ऐरावत नावाचा हत्ती मी आहे. तो ऐरावत सुद्धा समुद्र मंथनातूनच निघालेला आहे. तोही स्वर्गातच आहे. इंद्र बसतो त्याच्यावर. स्वर्गाचा राजा, देवांचा राजा, देवराज इंद्र तो ऐरावतावर बसत असतो. हातात वज्र. ऐरावत बसायला काय मजा येते आहे का नाही? ऐरावतासारखा हत्ती बसायला. भगवंताची विभूती असताना तो त्याला बसायला आहे. गजेंद्राणाम ऐरावतम. गजेंद्रामध्ये ऐरावत मी आहे. बर. च नराणाम नराधिपम. नर म्हणजे मनुष्य. मनुष्यामध्ये नराधिपम मोदी आहे मी. मोदी. मोदी, नरेंद्र मोदी. नराधिपम म्हणजे काय? राजा. राजा मी आहे. बर. नराणाम नराधिपम मनुष्यामध्ये राजा मी. आता कोण? मोदीच आहे ना राजा. तसं राजा दुसराच आहे. तसं प्रधान आहे तो. पंतप्रधान, प्रधानमंत्री. चला, तर अजून एकदा श्लोक सांगतो बघा. अश्वानाम अमृतोद्भवम उच्चैश्रवम माम विद्धि. घोड्यामध्ये अमृताच्या बरोबर उत्पन्न झालेल्या उच्चैश्रवसम नावाच्या घोड्याला मला जाण. कळलं का? गजेंद्राणाम ऐरावतम. गजेंद्रामध्ये म्हणजे हत्तीमध्ये ऐरावत मी आहे. च नराणाम नराधिपम मनुष्यामध्ये राजा मी आहे. नराधिपम म्हणजे काय? नरांचा अधिपती म्हणजेच राजा. आयुधानामहं वज्रम. धेनूनामस्मि कामधुक्.
प्रजनश्चास्मि कंदर्पस् सर्पाणामस्मि वासुकिः आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्पस् सर्पाणामस्मि वासुकिः आयुधानाम् अहं वज्रं धेनूनाम् अस्मि कामधुक् प्रजनः च अस्मि कंदर्पः सर्पाणाम् अस्मि वासुकीः. आलं का? कळलं का? बघा आता आयुधानां वज्रम अहम. बघा आयुध म्हणजे शस्त्र. त्या सर्व आयुधामध्ये शस्त्रामध्ये वज्र मी आहे. वज्र वज्र कुठं आहे माहिती आहे का? वज्र इंद्राच्या हातात आहे. ते दधीची ऋषींच्या अस्थिपासून बनवलेलं आहे. आणि दधीची ऋषींच्या अस्थिपासून बनवलेलं जे वज्र आहे ते वज्र मी आहे. एवढं शक्तिमान आहे ते, एवढं कठीण आहे. ते जर पर्वतावर मारलं तर अख्ख्या पर्वताचा भुगा होतोय, पर्वताचं पीठ होते. असं जबरदस्त आहे ते वज्र. आणि भगवान म्हणतात की सगळ्या आयुधामध्ये ते वज्र मी आहे, माझी विभूती आहे. बर धेनूनाम कामधुक् अस्मि. धेनू म्हणजे गाय. गाईमध्ये कामधेनू मी आहे. कोण? कामधेनू. च म्हणजे आणि. प्रजनः कंदर्पः अस्मि. प्रजा निर्माण करणाऱ्यामध्ये प्रजा उत्पन्न केली जाते ना. प्रजेची उत्पत्ती केली जाते. मग त्या प्रजेची उत्पत्ती करणारे जे जे घटक आहेत त्यामध्ये कंदर्पः अस्मि. कंदर्प मी आहे. कंदर्प म्हणजे कामदेव. कंदर्प म्हणजे कोण? कामदेव. कामामुळेच प्रजा उत्पन्न होते. कामच नाही निर्माण झाला, कशी काय प्रजा निर्माण होईल? सर्पाणाम वासुकीही अस्मि. सर्पामध्ये वासुकी नावाचा सर्प मी आहे. आणि तो कुठं आहे? कुठं? महादेवाच्या गळ्यात, शंकराच्या गळ्यात आहे तो वासुकी. कंठी शोभे वासुकी हार. कंठामध्ये वासुकी सर्पाचा हार आहे की नाही? सर्पानाम वासुकी ही. भगवान म्हणतात की भगवान शंकराने तो का बरं धारण केला? भगवान विष्णूची म्हणजे भगवंताची विभूती आहे तो, म्हणून कंठात धारण केला तो, आहे की नाही? ते विषप्राशन केलं होतं, त्या विषानं कंठाचा दाह होत होता, जळजळ होत होती. मग आता तू दाह शांत हो म्हणून साप असा थंड असतो फार. तुम्ही कधी हात लावला का त्याला? नाही. बघा ना हात लावून तुम्ही, कसं गार लागतंय. मग ती गार असते म्हणून ती गार लागावं म्हणून गळा शांत व्हावा, गार व्हावा म्हणून ते गळ्यात घातलेला आहे साप भगवान शंकराने. कंठी शोभे वासुकी हार. बरं, तुम्हाला वाटतं देवाने साप कम गळ्यात घातला असं वाटलं असं? कधी शंका आली असं ना म्हणत का? नाही, तुम्हाला शंकाच येत नाही तर काय? सर्पाणाम वासुकीही अस्मि. सर्पामध्ये वासुकी सर्प मी आहे. अजून सांगू? आयुधानाम वज्रम अहम. आयुधामध्ये वज्र मी आहे. धेनूनाम कामधुक् अस्मि. धेनूमध्ये म्हणजे गाईमध्ये कामधेनू नावाची गाय मी आहे. च घ्यायचा अगोदर. च म्हणजे आणि. प्रजनः कंदर्पः अस्मि. प्रजा निर्माण करणाऱ्यामध्ये
कंदर्प मी आहे. कंदर्प म्हणजे काय? कामदेव मी आहे. सर्पाणाम वासुकीही अस्मी. सर्पामध्ये वासुकी सर्प मी आहे. बरं. अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् पितॄणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम् अनन्तः च अस्मि नागानां वरुणः यादसाम् अहं पितॄणाम् अर्यमा पितॄणाम् अर्यमा च अस्मि यमः संयमताम् अहम. अलग पदच्छेद बघा. आता ना च घ्यायचा अगोदर. च दिसलं कुठे ते? च म्हणजे आणि. नागानाम अनंतः अस्मि. कुणाला शिवाय द्यायला तू नाही का? नागानाम नाग सर्प वेगळे आणि नाग वेगळे. तर नागामध्ये अनंत नावाचा नाग मी आहे. काय नाव त्याचं? अनंत. नागामध्ये अनंत नावाचा नाग मी आहे. बर. यादसाम वरुणः अहम. दिसलं का? यादसाम जलदेवतामध्ये जलाच्या देवता असतात. जलाच्या काय असतात? देवता असतात. ते विहीर खांदले की तिथं देवता स्थापन करते बघा. जलदेवता असतात. वेगवेगळे असतात. ते भरपूर असतात. तर त्या अनेक जलदेवतामध्ये वरुण मी आहे. वरुण कोण? वरुण. वरुण नावाची देवता मी आहे. बर. वरुण मी आहे. बर. अजून कोण आहे? पितॄणाम अर्यमा अस्मि. च घ्यायचा अगोदर. च म्हणजे आणि. पितॄणाम पितरामध्ये जे पितर आहेत त्या पितरामध्ये अर्यमा अस्मि. अर्यमा नावाचे पितर मी आहे. कळलं का? संयमताम यमः अहम. संयमन करणाऱ्यामध्ये यम यम. कळलं का? संयमन करणाऱ्यामध्ये. कारण त्यांच्या हातामध्ये काय माहिती आहे का? यमदंड म्हणतात त्याला. यमदंड. त्याला घाबरतात लोक म्हणून नीट वागतात. त्याच्यामुळं संयमन होतं ना. संयमन करणाऱ्यामध्ये यम मी आहे. यम. अजून एकदा सांगतो. च आणि नागानाम अनंत अस्मि. नागामध्ये अनंत नावाचा नाग मी आहे. यादसाम वरुणः अहम. जलदेवतामध्ये वरुण मी आहे. पितॄणाम अर्यमा अस्मि. पितरामध्ये अर्यमा नावाचा पितर मी आहे. च संयमताम यमः अहम. संयमन करणाऱ्यामध्ये यम मी आहे. प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहम् प्राणांच मृगेन्द्रोऽहम् वैनतेयश्च पक्षिणाम् प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहम्
वैनतेयश्च पक्षिणां प्रह्लादश्चास्मि दैत्यानां कालकलयतामहम् मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणां बघा आता प्रल्हादः च अस्मि दैत्यानां कालः कलयताम् अहं मृगाणां च मृगेन्द्रः अहं वैनतेयः च पक्षिणाम् आलं का बघा च घ्यायचा अगोदर च म्हणजे आणि दैत्यानां प्रल्हादः अस्मि दैत्यामध्ये सुद्धा मी आहे दैत्यामध्ये कोण मी आहे प्रल्हाद मी आहे प्रल्हाद कारण प्रल्हाद दैत्यच आहे ना दैत्याच्याच पोटी आला ना मग दैत्याच्या पोटी कोण असते बामणाच्या पोटी बामणाची येईन की का मुसलमान येईन दैत्याच्या पोटी कोण येईन दैत्याची येईल ना दैत्यानां प्रल्हादः अस्मि दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे बर कलयतां कालः अहम गणना करणाऱ्यामध्ये गणना जे करतात ना गणित सारखं सारखं जे मोजतात ते मोजणाऱ्यामध्ये गणना करणाऱ्यामध्ये काल मी आहे काल कारण काल सगळ्याची गणना करतोय घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे आव तो मोजणारा काळ मी आहे मी कलयतां कालः अहम गणना करणाऱ्यामध्ये काल मी आहे च मृगाणां मृगेन्द्रः अहम मृग म्हणजे पक्षी आपलं काय पशु पशुमध्ये पशुवादिकामध्ये मृगेन्द्रः सगळ्या पशूंचा राजा म्हणजे कोण सिंह सिंह तो मी आहे इंद्र म्हणजे राजा पशूंचा राजा तो मी आहे च पक्षिणां वैनतेयः अहम पक्षामध्ये वैनतेयः वैनतेयः म्हणजे विनतेचा पुत्र गरुड गरुड विनता ही कश्यपाची पत्नी आणि त्या विनतेपासून गरुड झाला आहे तो गरुड मी आहे बरं दैत्यानां प्रल्हादः अस्मि दैत्यामध्ये प्रल्हाद मी आहे कलयतां कालः अहम गणना करणाऱ्यामध्ये काल मी आहे च मृगाणां मृगेन्द्रः अहम आणि पशुमध्ये पशूंचा राजा मृगेंद्र म्हणजे पशूंचा राजा सिंह मी आहे च पक्षिणां वैनतेयः पक्षामध्ये वैनतेय मी आहे म्हणजे विनतेचा पुत्र गरुड मी आहे ओम शांती 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 कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु महाराज